हॅलो स्टुडंट्स, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण वर्किंग कॅपिटलचा अजून एक प्रॉब्लेम बघणार आहोत, ज्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, वर्किंग कॅपिटल स्टेटमेंट त्याने दिलेल्या माहितीच्या आधारावर प्रेझेंट करायची आहे. ओके, मग त्यासाठी मी पहिल्यांदा आधी प्रॉब्लेम वाचून घेते. बघा, प्रॉब्लेममध्ये काय सांगितलं आहे, वाय लिमिटेड फर्निश द फॉलोइंग इन्फॉर्मेशन अँड रिक्वेस्ट यू टू प्रिपेअर अ स्टेटमेंट ऑफ शोविंग द रिक्वायरमेंट ऑफ वर्किंग कॅपिटल, production capacity 40,000 units per annum, output and sales for the year 2015-2016 36,000 units. ओके, आता ह्यामध्ये काय सांगितलं आहे ते समजून घेऊया. इथे काय म्हटलं आहे की त्यांनी तुम्हाला वाय लिमिटेडची इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि त्या इन्फॉर्मेशनच्या आधारावर आपल्याला वर्किंग कॅपिटल स्टेटमेंट प्रेझेंट करायची आहे. त्यासोबतच त्याने काय सांगितलं आहे की जी वाय लिमिटेड आहे त्याची प्रोडक्शन कॅपॅसिटी ॲक्च्युअलमध्ये 40,000 युनिटची आहे, परंतु 2015-16 ह्या अकाउंटिंग किंवा ह्या फायनान्शियल इयरच्या वेळी त्याने काय केलेले आहे तर 40,000 युनिटचं प्रोडक्शन न घेता त्यांचं जे प्रोडक्शन आणि सेल्स आहे ते किती युनिट्सचं झालं आहे तर 36,000 युनिट्सचं झालेलं आहे. हे जे 36,000 युनिट आपल्याला प्रॉब्लेममध्ये त्याने आता जे क्लिअर केले आहे 2015-16साठी त्यांचं आउटपुट अँड सेल्स किती आहे तर 36,000 युनिट्स, ह्याचा उपयोग आपल्याला लेवल ऑफ ॲक्टिव्हिटी कॅल्क्युलेशनसाठी होणार आहे. ओके, आता नेक्स्ट त्याने काय दिले आहे बघा, तर कॉस्ट शीट दिली आहे. कॉस्ट शीटमध्ये त्याने काय केलं आहे तर पर्टिक्युलर्समध्ये ॲटम काही दिले आहेत आणि त्याची कॉस्ट पर युनिट तुम्हाला रुपीज कॉलममध्ये दिली आहे, बरोबर. मग आता त्यामध्ये काय दिलं आहे ते पहिल्यांदा बघूया. रॉ मटेरियल दिलेलं आहे, त्याची कॉस्ट पर युनिट 25 आहे, वेजेस 16 आहे, ओव्हरहेड 10 आहे, प्रॉफिट 9 आहे आणि सेलिंग प्राईस किती आहे 60 आहे. म्हणजे हे जे आपल्याला कॉस्ट पर युनिट दिले आहेत हे आपण कशासाठी यूज करणार आहोत तर ज्यावेळी आपण वर्किंग कॅपिटलचं कॅल्क्युलेशन करतो त्यावेळी प्रत्येक ठिकाणी आपल्याला जसे युनिट्स मिळतात सेम त्याच्यासोबतच आपल्याला प्रत्येक ठिकाणी काय लागतो, रेट लागतो. तो रेट हा आपल्याला त्याने हा इथे दिलेला आहे. ओके, आता ॲडिशनल इन्फॉर्मेशन. आता ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये काय दिलं आहे बघा, पहिलं वाचते. पहिल्यामध्ये त्याने काय क्लिअर केलं आहे, रॉ मटेरियल रिमेन इन स्टॉक फॉर 1 month कन्झम्पशन, म्हणजे स्टॉक ऑफ किंवा स्टॉक इन रॉ मटेरियल किंवा स्टॉक ऑफ रॉ मटेरियलचं कॅल्क्युलेशन करतो त्यावेळी आपल्याला जो होल्डिंग पिरियड लागतो तो किती सांगितला आहे 1 month सांगितलेला आहे. सेकंड, प्रोसेस पिरियड इज 1 month. स्टॉक ऑफ रॉ मटेरियल नंतर सेकंड कॅल्क्युलेशन आपण स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस करतो त्यावेळी आपल्याला प्रोसेसिंग पिरियड लागतो, तो इथे त्याने सेकंडमध्ये दिला आहे जो किती आहे 1 month. त्यानंतर थर्ड नंबरला फिनिश गुड्स रिमेन इन स्टॉक फॉर 2 month. ओके, स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस नंतर तिसरं कॅल्क्युलेशन आपण करतो स्टॉक ऑफ फिनिश गुड, त्यावेळीसुद्धा आपल्याला पिरियड ऑफ होल्डिंग लागतो, तो आपल्याला त्याने किती दिलेला आहे 2 month. ओके, त्यानंतर नेक्स्ट चौथ्यामध्ये काय म्हटलं आहे बघा, क्रेडिट पिरियड अलाव बाय द सप्लायर ऑफ रॉ मटेरियल इज 1 month. सप्लायरसाठी जो क्रेडिट पिरियड अलाव केलेला आहे तो किती आहे 1 month. हे आपण कुठे वापरणार आहोत तर करंट लायबिलिटीमध्ये जो पहिला आयटम कॅल्क्युलेट करणार क्रेडिटर फॉर मटेरियल, तिथे आपल्याला जो पिरियड लागतो तो इथे त्याने दिलेला आहे जो आहे 1 month. त्यानंतर पाचवी ॲडजस्टमेंट, क्रेडिट पिरियड अलाव टू डेटर्स इज 2 month. डेटर्सचं कॅल्क्युलेशन करताना आपल्याला क्रेडिट पिरियड लागतो तो किती दिला आहे त्याने 2 month. ओके, त्यानंतर 6, टाईम लॅग इन पेमेंट ऑफ वेजेस अँड ओव्हरहेड इज 1 month. आणि मुळात कन्सेप्ट समजून घ्या, टाईम लॅग इन पेमेंट किंवा लॅग इन पेमेंट म्हणजेच काय तर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. मग त्याच्या अंडर त्याने काय सांगितलं आहे तो वेजेस आणि ओव्हरहेड आहेत आणि त्यांचा जो पिरियड आहे आउटस्टँडिंगचा तो किती आहे 1 month आहे. ओके, अँड नेक्स्ट सातवी ॲडजस्टमेंट, कॅश ऑन हँड अँड ॲट बँक शुड बी ₹25,000. कॅश अँड बँक बॅलन्स किती सांगितलं आहे घ्यायला 25,000. ओके, क्लिअर झालं आहे. आता ह्या माहितीच्या आधारावर आपण काय करणार आहोत, पहिल्यांदा वर्किंग नोट करून घेणार आहोत. वर्किंग नोट करताना जर आपण ॲडजस्टमेंट वाचल्या तेव्हा ॲडजस्टमेंट वाचताना आपल्या लक्षात आल्या असतील की सगळा पिरियड जो त्याने सांगितला आहे तो इन मंथमध्ये सांगितला आहे. त्यामुळे जी आपण पहिली पहिली वर्किंग नोट करणार कोणती तर लेवल ऑफ ॲक्टिव्हिटी ती कशामध्ये करावी लागणार आहे आपल्याला इन अ मंथमध्ये. मग आपण पहिली वर्किंग नोट पहिल्यांदा करून घेऊया.
वर्किंग नोट लेवल ऑफ ॲक्टिव्हिटी इन अ मंथ, तिथे टोटल युनिट्स पूर्ण वर्षासाठी किती त्याने प्रोडक्शन आणि सेल्स केले आहे तर 36,000 युनिट्सचं, आणि एका वर्षाचे मंथ किती टोटल तर 12. मग 36,000ला 12ने डिवाईड केलं तर किती येतात 3,000. हे आपले काय आहेत लेवल ऑफ ॲक्टिव्हिटी इन अ मंथमध्ये कन्वर्ट केलेले युनिट्स. म्हणजे जिथे जिथे आपल्याला फॉर्म्युला यूज करणार तिथे जिथे जिथे युनिट्स हा शब्द जिथे असणार तिथे आपण किती यूज करणार आहोत 3,000 वापरणार आहोत. क्लिअर झालं आहे. आता नेक्स्ट पुढची पायरी काय असणार आहे, वर्किंग नोट झाल्यानंतर आपण वर्किंग कॅपिटल स्टेटमेंटसाठीची जी स्टेटमेंट आहे म्हणजे जो फॉर्मॅट आहे तो आखून घेणार. फॉर्मॅटमध्ये आपलं काय असतं, पहिला कॉलम पर्टिक्युलरचा आणि पुढचे 2 कॉलम हे अमाऊंटसाठीचे असतात. ओके, वर हेडिंग काय आपण देणार आहोत तर स्टेटमेंट ऑफ वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट, पर्टिक्युलर रुपीजचे 2 कॉलम. आता त्याच्या अंडर पहिलं कॅल्क्युलेशन कोणाचं करतो आपण तर करंट असेट. करंट असेटच्या अंडर पहिला आयटम कोणता असतो तर स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. त्याचं सूत्र काय आहे, युनिट इंटू रेट इंटू पिरियड. स्टॉक ऑफ रॉ मटेरियल युनिट्स आपले क्लिअर झाले आहेत, 3,000 घ्यायचे आहेत. रेट हा आपल्याला प्रॉब्लेममध्ये त्यांनी दिलेला आहे. रॉ मटेरियलचा रेट आहे 25 आणि रॉ मटेरियलचा जो पिरियड आहे तो किती आहे 1 मंथ. तेच आपण इथे सूत्रामध्ये वापरणार. 3,000 गुणिले 25 गुणिले 1 किती होतात अमाऊंट 75,000. ओके, आता सेकंड स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस किंवा वर्क इन प्रोसेस. त्याच्या अंडर 3 कॅल्क्युलेशन करावी लागतात. रॉ मटेरियल, वेजेस आणि ओव्हरहेड. तिघांनाही युनिट्स लागणार, त्यांचा रेट असणार आणि त्यांचा प्रोसेसिंग पिरियड असणार आहे. मग त्यापैकी जे युनिट्स आहेत ते कॉमन आहेत आपले, किती आहेत 3,000. त्यानंतर रॉ मटेरियलचा रेट 25 कॉस्टशीटमध्ये दिला आहे, वेजेसचा 16 कॉस्टशीटमध्ये आहे, ओव्हरहेडचा 10 तो सुद्धा कॉस्टशीटमध्ये त्याने दिलेला आहे. ओके, मग आता आपल्याला लागणार त्यांची प्रोसेसिंग पिरियड. प्रोसेसिंग पिरियड सेकंड ॲडजस्टमेंटमध्ये दिलं आहे बघा. प्रोसेस पिरियड इज 1 मंथ. म्हणजे आपण सूत्रामध्ये प्रोसेसिंग पिरियड तिघांनाही किती घेणार आहोत 1 मंथ. ओके, क्लिअर झालं. आता वर्क इन प्रोग्रेस किंवा वर्क इन प्रोसेस कॅल्क्युलेट करताना वेजेस आणि ओव्हरहेडचं कॅल्क्युलेशन करताना त्या फॉर्म्युल्यामध्ये अजून एक ॲड होतं. काय ॲड होतं तर युनिट इंटू रेट इंटू पिरियड केल्यानंतर वेजेस आणि ओव्हरहेडसाठी इंटू हाफ करावं लागतं, बरोबर. मग ते आपण इथे मेन्शन करून घेणार आणि हे सूत्र क्लिअर झाल्यानंतर कॅल्क्युलेशन करून आपण काय काढून घेणार त्यांची अमाऊंट. रॉ मटेरियलची अमाऊंट किती येते 75,000, वेजेस 24,000, ओव्हरहेड 15,000, टोटल किती येते 1,14,000. हा आपला सेकंड कॅल्क्युलेशन झालं, सेकंड आयटम कॅल्क्युलेट झाला स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस. ओके, आता सेम याप्रमाणे तिसरं कॅल्क्युलेशन करून घेणार. तिसरं कोणतं आहे स्टॉक ऑफ फिनिश गुड. त्याच्या अंडर पुन्हा 3 आयटम, रॉ मटेरियल, वेजेस आणि ओव्हरहेड. सूत्र युनिट इंटू रेट इंटू पिरियड. आता युनिट आपल्याला माहीत आहे सगळ्यांना सेम राहणार 3,000. रॉ मटेरियल, वेजेस आणि ओव्हरहेडचा रेट आत्ता जस्ट आपण वर्क इन प्रोग्रेसचं कॅल्क्युलेशनच्या वेळी बघितलं आहे किती आहे. रॉ मटेरियलचा 25 आहे, वेजेसचा 16 आहे आणि ओव्हरहेडचा 10 आहे. ओके, आता राहिला फिनिश गुडचा पिरियड जो आपल्याला प्रॉब्लेममध्ये तिसऱ्या ॲडमध्ये त्याने दिला आहे. फिनिश गुड्स रिमेन इन स्टॉक फॉर 2 मंथ. मग ते आपले इथे दिसणार आहेत 2 मंथ. कॅल्क्युलेशन करून तिघांचे अमाऊंट काढून घेणार आणि त्या इनरमध्ये घेणार आहोत. इनर कॉलममध्ये रॉ मटेरियल 1,50,000, वेजेस 96,000, ओव्हरहेड 60,000, टोटल किती येते केले की आउटर कॉलमला 3,06,000. तिसरं कॅल्क्युलेशन झालं. आता नेक्स्ट चौथं कॅल्क्युलेशन कोणतं आहे डेटर्सचं. डेटर आता मी इथे ॲट सेलिंग प्राईस म्हटले का तर मागचा जो प्रॉब्लेम आपण बघितला तिथे त्याने डेटर्स क्लिअर केले होते की ॲट सेलिंग प्राईस घ्या. ह्या प्रॉब्लेममध्ये डेटर्स कोणत्या बेसवर कॅल्क्युलेट करायचे हे त्यांनी क्लिअर न केल्यामुळे आपण काय करणार आहोत ॲट सेलिंग प्राईजच कॅल्क्युलेट करणार आहोत. त्यामुळे मी इथे मेन्शन केलं आहे डेटर्स ॲट सेलिंग प्राईस. सूत्र काय आहे किंवा फॉर्म्युला काय आहे त्याचा युनिट इंटू सेलिंग प्राईस इंटू क्रेडिट पिरियड. युनिट्स 3,000, सेलिंग प्राईस आपल्याला प्रॉब्लेममध्ये त्याने दिलेली आहे 60, ती तिथे मी मेन्शन केली. आणि डेटर्ससाठी पिरियड किती आहे तर 5व्या ॲडजस्टमेंटमध्ये त्याने क्लिअर केलं आहे
क्रेडिट पिरियड अलाव टू डेटर्स इज 2 मंथ, त्यामुळे ते 2 मी इथे घेतलेले आहेत फॉर्म्युल्यामध्ये. कॅल्क्युलेशन करून डेटर्सची अमाऊंट किती येते, 3,60,000. क्लिअर झालं आहे. आता पाचवं कॅल्क्युलेशन. पाचवं कोणतं आहे, प्रीपेड एक्सपेन्सेस. प्रॉब्लेममध्ये कुठेही प्रीपेड एक्सपेन्सेस ज्यावेळी आपण रीड केलं प्रॉब्लेम त्यावेळी आढळलं नाही, त्यामुळे तिथे आपण सरळ नील म्हणणार. सेम त्याचप्रमाणे ॲडव्हान्स टू सप्लायरचाही उल्लेख नव्हता, त्यामुळे 6वा आयटम ॲडव्हान्स टू सप्लायर लिहून घेणार, अमाऊंट कॉलममध्ये नील म्हणणार. राहिला आता 7वा आयटम, कॅश अँड बँक बॅलन्स, जो प्रॉब्लेममध्ये त्याने सांगितलेला आहे शेवटच्या ॲडजस्टमेंटला. कॅश ऑन हँड अँड ॲट बँक शुड बी ₹25,000. म्हणजे कॅश अँड बँक बॅलन्स आपल्याला किती घ्यायचं आहे, 25,000. असे करंट असेटचे 7ही आयटम आपण कॅल्क्युलेट करून झाले. म्हणजे ह्या 7ही आयटमची आपण टोटल करणार, त्याला आपण काय म्हणणार, टोटल करंट असेट, जे किती येतात, 8,80,000. म्हणजे एक भाग कंप्लीट झाला वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट स्टेटमेंटचा, बरोबर. आता सेकंड भाग म्हणजे तिथे आपण काय म्हणणार, लेस करंट लायबिलिटी. कारण आपल्याला माहीत आहे वर्किंग कॅपिटल म्हणजे मुळात काय, तर करंट असेटच्या टोटलमधनं करंट लायबिलिटीची टोटल मायनस केल्यानंतर शिल्लक राहणारी अमाऊंट, बरोबर. आता करंट लायबिलिटीमध्ये पहिला आयटम कोणता येतो, तर क्रेडिटर फॉर मटेरियल. त्याचं सूत्र काय आहे, युनिट्स इंटू रेट इंटू पिरियड. युनिट्स आपले कन्फर्म आहेत 3,000. रॉ मटेरियलचा रेट आपल्याला माहीत आहे 25. फक्त आता पिरियड चेक करावा लागणार, तो आपल्याला कोणत्या ॲडजस्टमेंटमध्ये दिला आहे, चौथ्यामध्ये. क्रेडिट पिरियड अलाव बाय द सप्लायर फॉर रॉ मटेरियल इज 1 मंथ. म्हणजे सप्लायरकडनं आपल्याला क्रेडिट पिरियड किती अलाव केलेला आहे, तर 1 मंथ, तो आपण इथे घेणार आहोत. कॅल्क्युलेशन करून क्रेडिटर फॉर मटेरियलची अमाऊंट किती येते, 75,000. पहिला आयटम क्लिअर झाला. आता नेक्स्ट दुसरा आयटम कोणता आहे, लॅग इन पेमेंट म्हणजेच आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. त्याच्या अंडर आपल्याला 2 आयटम त्यांनी सांगितले आहेत, वेजेस आणि ओव्हरहेड. आणि त्यांचं सूत्र काय आहे, युनिट इंटू रेट इंटू टाईम लॅग इन पेमेंट पिरियड किंवा लॅग इन पेमेंट पिरियड. ओके. मग आता हा जो पिरियड आहे तो आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये त्यांनी दिलेला आहे बघा. 6व्या ॲडजस्टमेंटमध्ये दिला आहे, टाईम लॅग इन पेमेंट ऑफ वेजेस अँड ओव्हरहेड इज 1 मंथ. ओके. म्हणजे आउटस्टँडिंग पिरियड किती आहे, 1 मंथ, तो आपण इथे सूत्रामध्ये यूज करणार. वेजेस आधी मुळात युनिट दोघांचे सेम राहणार. वेजेसचा रेट कॉस्टशीटमध्ये दिला आहे तो घेणार 16, ओव्हरहेडचा 10, तो सुद्धा कॉस्टशीटमध्ये दिलेला आहे. आणि आता जो आपण 6व्या ॲडजस्टमेंटमध्ये पिरियड बघितलेला आहे तो आता इथे मेन्शन करणार. कॅल्क्युलेशन करून वेजेसची अमाऊंट किती येते, 48,000 आणि ओव्हरहेडची किती येते, 30,000. टोटल किती येते, 78,000. हे 78,000 कसले आहेत, लॅग इन पेमेंटचे. ओके. त्यानंतर तिसरा आयटम, ॲडव्हान्स फ्रॉम कस्टमर. कुठेही उल्लेख नसल्यामुळे त्याला आपण काय म्हणणार, नील म्हणणार. म्हणजे करंट लायबिलिटीच्या अंडर 3 पैकी 2च आयटम दिलेले आहेत, त्यामुळे त्या 2 आयटमची टोटल करणार आणि त्याला काय म्हणणार, टोटल करंट लायबिलिटी, जी किती येते, 1,53,000. क्लिअर झालं आहे. आता नेक्स्ट पुढची स्टेप काय असते, तर जे आपण टोटल करंट असेटची अमाऊंट काढली आहे त्यातनं टोटल करंट लायबिलिटीची अमाऊंट मायनस करायची. जी शिल्लक राहते त्याला आपण काय म्हणणार, नेट करंट असेट, जी किती आहे, 7,27,000. क्लिअर झालं आहे. त्यानंतर ॲड मार्जिन ऑफ सेफ्टी. कुठेही प्रॉब्लेममध्ये उल्लेख नसल्यामुळे त्याला आपण नील म्हणणार. त्यामुळे नेट करंट असेटची जी अमाऊंट आहे तीच आपले काय म्हणून दिसणार आहे, वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंटची अमाऊंट. किती आहे ती, 7,27,000. इथे आपलं काय झालं आहे, जी आपल्याला स्टेटमेंट सांगितली होती वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंटची, ती इथे आपली संपते. ओके. आय होप तुम्हाला हा प्रॉब्लेम लक्षात आला असेल. नेक्स्ट लेक्चरला अजून एक प्रॉब्लेम आपण बघणार आहोत. ओके. चालेल मग. थँक्यू.